हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू द चॅनल. नवीन व्हिडिओ आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ परत एकदा असणार आहे मलाड फिश मार्केटचा. आणि ॲक्च्युली जूनचा महिना आहे, पाऊस खूप लेट झाला आहे चालू. पाऊस झालाच नाही आहे, पाऊसचा वेळ निघून गेला आहे आणि त्याच्यामुळे बोटी पण बंद असतात त्या सीझनला. पण बोटी खूप कमी जायला लागल्या. थोडं महाग मच्छी बघायला मिळेल. आणि आज आहे संडेचा दिवस, सो चला आपण मलाड फिश मार्केटला जाऊया. आता मी माझ्या बाईकने जाणार, मी जोगेश्वरीवरून मलाडला जाणार. ऑलमोस्ट हायवेनेच जाणार आणि ऑलमोस्ट 20 मिनिटं लागतातच पोहोचायला. संडे आहे तर होपफुली ट्रॅफिक नसणार. बघूया, तुम्हाला कॉस्टिंग रेट्स वगैरे सगळं काही तुम्हाला दाखवतो मी. बार्गेन करूया. मेन गोष्ट मला घ्यायचं आहे पापलेट आणि कोलंबी. कोलंबी मोठी असेल तर, नाहीतर बघू. पण पापलेट पण माहिती नाही फ्रोझन मिळेल का फ्रेश मिळणं थोडं प्रोबॅबिलिटी कमी वाटते मला, पण लेट सी. लकवर आहे सगळं. चला आता निघूया आणि पोचून भेटूया तिकडे. ओ बॉस, ओ माय गॉड, मोटो व्लॉगिंग आणि मी परत आहे असं फील यायला लागलं आहे. आणि 4-3 वर्षानंतर हा गॅप मोठा असून आता मी परत मोटो व्लॉगिंगची फील मला यायला लागला. आणि आता मी मोटो व्लॉगिंग चालू करणार आहे लवकरात लवकर. आणि आता मलाडवर पोचलो आहे मी. ट्रॅफिक काहीच मिळालेलं नाही आहे आणि रोड एकदम खाली आहे. पुढे आता मोठा स्पीड ब्रेकर आहे थोडा. गाईज मी आलेलो आहे, एंटर झालेलो आहे मार्केटमध्ये. हे बघा, मच्छी पापलेट, मोठे मोठे पापलेट आहे तिकडे. आणि हा हलवा आहे, हा रावस आहे. कैसा ही पापलेट आहेत, पण जास्त मला हे नाही वाटत, फ्रेश फ्रोझनच वाटतात. पण एक वाटा 1200 बोलतो. मी कमी करायचा प्रयत्न करतो. आणि हे मोठे पापलेट आहेत ते 1200ला जुडी बोलते. आणि सगळे 6 पीस घेतले तर 2800 बोलते. खूप जास्त महाग आहे मच्छी, पण मला पापलेट घ्यायचंच आहे. आणि सुरमई सगळे घेतले तर 4000. नॉट वर्थ, फ्रोझनच आहे हे सगळे. पण ती जी पापलेट आहेत ते फ्रेश वाटतात. मी मोठे पापलेट घेतले जुडी, 800ला 2. हे दोन्ही पापलेट दाखवू जरा बाहेर काढून. सो हे मी घेतलेले आहेत. कोणता दादा? संडेला कधी येत नाही ना? संडेला आज पहिल्यांदा आलो मी ना. ते एरवी बुधवारी जास्त येतो मी. 200. सो हे मी 2 घेतलेले. नुसते पाण्याशी जेवताच्या. आणि हा एक वाटा दे. हा एक वाटा. तो गाईज मी 2 लेंगूर घेतले आणि 1 वाटा पापलेट घेतला. तो तुम्ही बघू शकता. आणि मच्छी महाग आहे, खूप जास्त महाग आहे. आणि इथे बघू शकता हे काही गोड्या पाण्यातले मासे आहेत तिकडे. आणि मला आता कोलंबी घ्यायचं आहे, मी बघतो कुठे मिळते. एकीकडे मावशीने असा भाव सांगितला, मी निघूनच गेलो. 600 रुपयाला जवळजवळ 10 ते 15 फक्त दाणे होते कोलंबीचे. ही लहान आहे, ही नको मला. कसं पापलेट? 1200. ताजे आहेत का? ताजे नाहीत, नरम आहेत. नरम आहे ते पापलेट. हात लावता बघ. 500ला दे. 600 देणार आता. 500 बरोबर. राहिले म्हणून 500ला बरोबर. हा मासा आहे, लाल मासा आहे काहीतरी आहे, माहिती नाही. पण हा कधी खाल्ला नाही. 800ला घेऊन आणला. 12 पापलेट आहेत 800ला. 700 दे. भरपूर कोळंबी आहे भाऊ. 1000ची कोळंबी तिला 700 रुपये. 700 नाही मी.
कोलंबी आहे 700ला. ही 700ची कोलंबी आहे आणि मोठी आहे. हे बांगडा आहे. हे फ्रोझनच आहे का? ताजेवाले सांगून देणार बाबू पटकन फसवून नाही दादा देणार आपल्याला आवडत नाही ते दादा तेवढेच आहे पण लागेल ना चाव. अरे दादा एवढे संपणार आताच बसले डेली एवढे घेतो एवढे संपवतो घेतो. चांगले लागतात म्हणून ना. कोलंबी घेऊ साफ करायला. हा घे. एकच मिनिटाचा. सो गाईज मच्छी घेऊन झालेली आहे. कोलंबी पण घेतली, बांगडा पण घेतलं. बांगडा नव्हता घ्यायचा पण घेतला. आणि आता पाऊस यायची शक्यता वाटते. इथे कटिंग होते लेफ्टला आणि मी समोरच बाईक लावली. सो चला जाऊया आता घरी. ट्रॅफिक नाही मिळायला पाहिजे, नसणारच संडे. उसाचा रसवाला आहे, हा मेन रोडवर आहे. ह्याची एक खासियत आहे, नॉर्मल उसाच्या रसवाल्याकडे तुम्हाला उसाचं रस आणि लिंबू देतात, पण ह्याच्यात पुदिना जिंजर सगळं काही असतं. याची टेस्ट खूप वेगळीच आहे. मी ते जेव्हा पण येतो तो उसाचा रस पिऊन नक्की जातो. आणि गरमीत जेव्हा येतो तो मी 2-2 ग्लास पिऊन जातो, एवढा भारी लागतो. आणि चव खूप वेगळी आहे. जर तुम्ही इथे मलाडला आले असतील, हे वेस्ट आहे, हां वेस्टला येतील तर तुम्ही इथे उसाचा रस पिऊन जा. बनारस ज्यूस सेंटर. आणि असं पण नाही ओव्हर प्राईस आहे, चांगलं आहे. चला आता निघूया. आणि मच्छी तुम्हाला बघून बरं वाटलं असेल, जर तुम्ही फिश लवर असतील, सी फूड लवर असतील, सो नक्की लाईक करून जा व्हिडिओ. आणि भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ तुम्हाला मी देत राहील, पोस्ट करत राहील, तुम्ही एन्जॉय करत राहतील आणि व्हिडिओ मी इथे सेंड करतो. तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आणि मी जेवढं दाखवू शकलो तेवढं दाखवलं तुम्हाला. आणि भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून जा कसा वाटला व्हिडिओ हे सांगून जा. टिल देन दिस इज युअर मानस पाटील सायनिंग आउट. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक, सबस्क्राईब, बाय.